तर पहा विल हॅव कधी यूज करायचंय, आपल्याला सांगायचंय वाक्यातील कर्त्याकडं, कर्त्याला किंवा कर्त्याजवळ काहीतरी असेल तर यूज करायचंय विल हॅव. जसं या ठिकाणी विल हॅव घेतलं, कर्ता आहे आय, विल हॅव सांगतं या कर्त्याकडे काहीतरी असेल. या कर्त्याकडे काय असेल ते कुठं लिहायचंय, विल हॅवच्या समोर लिहायचंय. आय विल हॅव माझ्याकडे असतील नोट्स ऑफ इंग्लिश, इंग्रजीच्या नोट्स, माझ्याकडे इंग्रजीच्या नोट्स असतील. आपण लिहिलं येतं स्टुडंट्स, विद्यार्थी, कोणताही करता असू दे विल हॅव यूज करा. इथं लिहिलं आपण विल हॅव. स्टुडंट्स विल हॅव म्हणजे विद्यार्थ्यांकडे, विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांजवळ काहीतरी असेल. आता विद्यार्थ्यांकडे काय असेल ते कुठे लिहायचंय, विल हॅवच्या समोर लिहायचंय. विल हॅव सांगतं कर्त्याकडे असेल, कर्त्याला असेल किंवा कर्त्याजवळ असेल. म्हणजे विद्यार्थ्यांकडे असेल, विद्यार्थ्यांना असेल किंवा विद्यार्थ्यांच्या जवळ काहीतरी असेल. काय असेल ते कुठे लिहिणार आहे, विल हॅवच्या समोर लिहिणार आहे. आता तुम्हाला म्हणायचंय स्टुडंट्स विल हॅव नोट्स, तर काय विद्यार्थ्यांकडे नोट्स असतील. नोट्स ऑफ ऑल सब्जेक्ट्स, विद्यार्थ्यांकडे विल हॅव सांगता कर्त्याकडे, कर्ता आहे स्टुडंट्स, स्टुडंट्स कडे असेल काय असेल, नोट्स ऑफ ऑल सब्जेक्ट्स, विद्यार्थ्यांकडे सर्व विषयांच्या नोट्स असतील. तर हे त्याचं मिनिंग होईल, विद्यार्थ्यांकडे सर्व विषयांच्या नोट्स असतील. स्टुडंट्स विल हॅव नोट्स ऑफ ऑल सब्जेक्ट्स. आपण सब्जेक्ट घेतला राकेश, इथं घेतलं विल हॅव. विल हॅव सांगतं या कर्त्याकडे काहीतरी असेल, म्हणजेच राकेश कडे काहीतरी असेल. राकेश विल हॅव, राकेश कडे असेल किंवा राकेशला असेल किंवा राकेश जवळ असेल, तिन्ही सिच्युएशन मध्ये आपण विल हॅव यूज करतो. कडे असेल, ला असेल किंवा जवळ असेल. राकेश विल हॅव काय असेल ते पुढे लिहूया आपण, गव्हर्नमेंट जॉब. राकेश विल हॅव म्हणजे राकेश कडे असेल किंवा राकेशला असेल, राकेशला गव्हर्नमेंट जॉब असेल, राकेशला सरकारी नोकरी असेल. वाक्यातील कर्ता राकेश, कर्त्याकडे असो की कर्त्याला असो विल हॅव घ्यायचं. राकेशला सरकारी नोकरी असेल. राकेश विल हॅव गव्हर्नमेंट जॉब. आपण घेऊया इथं लता विल हॅव. विल हॅव सांगतं कर्त्याकडे असेल, कर्त्याकडे काय असेल ते विल हॅवच्या समोर लिहायचंय. लता विल हॅव लताकडे असेल, लताला असेल किंवा लताजवळ असेल. लता विल हॅव अ स्कूटी, एक अंदाज किंवा फ्युचर सांगायचं तर याचा यूज करायचा आहे. लता विल हॅव अ स्कूटी, लताकडे स्कूटी असेल. आपण म्हटलं दिस बिल्डिंग, दिस बिल्डिंग ही इमारत. आता समजा यांचं कन्स्ट्रक्शन बांधायला चालू आहे. या इमारतीला असेल, दिस बिल्डिंग विल हॅव, या इमारतीला काहीतरी असेल, तो इमारतीकडे असेल किंवा इमारतीजवळ असेल, कारण दिस बिल्डिंग हा कर्ता आहे या ठिकाणी. दिस बिल्डिंग विल हॅव 7 फ्लोअर्स. काय असेल बिल्डिंगला ते विल हॅवच्या पुढे लिहिलं आपण. दिस बिल्डिंग विल हॅव 7 फ्लोअर्स, या इमारतीला 7 मजले असतील. समजलंय का? कधी यूज करायचंय,
पहा, कर्त्याकडं कर्त्याला कर्त्याजवळ काहीतरी विल हॅव यूज करा. इथं विल हॅव यूज केलंय, करता आहे आय, म्हणजे ह्या आय कडे काहीतरी काय ते विल हॅवच्या पुढे लिहिलं. आय हा करता, आय म्हणजे मी. आय विल हॅव नोट्स ऑफ इंग्लिश, माझ्याकडे इंग्रजीचे नोट्स असतील. इथं विल हॅव घेतलं, करता आहे स्टुडंट्स, विल हॅव सांगताय स्टुडंट्स कडे असेल, काय असेल ते विल हॅवच्या पुढे लिहिलं, नोट्स ऑफ ऑल सब्जेक्ट्स. इथं विल हॅव घेतलं, करता आहे राकेश, म्हणजे हा कर्त्याकडे असेल, काय असेल ते विल हॅवच्या पुढे लिहिलं, गव्हर्नमेंट जॉब, राकेशला सरकारी नोकरी असेल. इथं घेतलं विल हॅव सांगता हा करता लता, लताकडे काहीतरी असेल, काय असेल ते स्कूटी आपण विल हॅवच्या पुढे लिहिलंय. दिस बिल्डिंग, ही इमारत, विल हॅव सांगता कर्त्याकडे किंवा कर्त्याला, म्हणजे या इमारतीला काहीतरी असेल, काय असेल 7 मजले असतील, 7 फ्लोअर्स, या इमारतीला 7 मजले असतील. कारण विल हॅव हे फ्युचर टेन्स दर्शवतं. सो नोट इट डाऊन. आता पहा, आपण इथं घेतलं लिसन, हा झाला करता. इथं घेऊया आपण विल हॅव. लिसा विल हॅव, याचे 3 मिनिंग्स आहेत. लिसाकडे असेल, लिसाला असेल किंवा लिसा जवळ असेल, काय असेल ते कुठे लिहायचं आपला विल हॅवच्या समोर लिहायचं. सिंपल आहे. आता तुम्हाला सांगायचंय लिसाकडे करोडो रुपये असतील, तर तुम्ही म्हणाल लिसा विल हॅव काय असेल, करोडो रुपये. विल हॅवच्या पुढे करोड्स ऑफ रुपीज. लिसा विल हॅव करोड्स ऑफ रुपीज. शेकडो म्हणायचं तर हंड्रेड्स ऑफ म्हणायचं, हजारो म्हणायचं तर थाउजंड्स ऑफ म्हणायचं, लाखो म्हणायचं तर लॅक्स ऑफ म्हणायचं, मिलियन्स मध्ये तर मिलियन्स ऑफ म्हणायचं, करोडो मध्ये तर करोड्स ऑफ म्हणायचं. लिसाकडे करोडो रुपये असतील. आता तुम्हाला याचा जर क्वेश्चन बनवायचा आहे, हाऊ टू डू दॅट, की विल आहे ना, सुरुवातीला घ्या, येस नो टाईप क्वेश्चन तयार होतो. जसं की विल सुरुवातीला घेतलं, सेंटेन्स लिहून काढूया. विल लिसा, विल इथं आलं, लिसा लिहिलं, राहिलेला भाग हॅवला हॅव आहे तसं, विल लिसा हॅव करोड्स ऑफ रुपीज. लिसाकडे करोडो रुपये असतील का, असतील तर यस, नसतील तर नो. हा असतो यस नो टाईप क्वेश्चन. लिसाकडे करोडो रुपये असतील का, नसतील म्हणायचंय तर हा सब्जेक्ट जशाच तसा घ्यायचा. लिसा विल आणि हॅवच्या मध्ये नॉट यूज करायचंय. लिसा विल नॉट हॅव करोड्स ऑफ रुपीज. सब्जेक्ट सुरुवातीला आला की फुल स्टॉप शेवटी येणार. विल आणि हॅवच्या मध्ये नॉट लिहिलं तरच करेक्ट आहे. तुम्ही विल हॅव नॉट लिहिता तर ते रॉंग सेंटेन्स बनणार. जसं तुम्हाला म्हणायचं तिच्याकडे करोडो रुपये नसतील आणि तुम्ही जर सेंटेन्स असं लिहिलं, लिसा विल हॅव नॉट करोड्स ऑफ रुपीज, तर हे सेंटेन्स जे आहे ते हे सेंटेन्स रॉंग बनतं. का रॉंग आहे? ज्यावेळेस 2 हेल्पिंग वर्ब असतील ना, जसं विल हॅव असेल, हॅव बीन असेल, हॅज बीन असेल, विल बी असेल, तर दोन्हीच्या मध्ये नॉट आलं पाहिजे, म्हणून हे सेंटेन्स रॉंग बनतं, हे सेंटेन्स करेक्ट बनतं. तर येस नो टाईप क्वेश्चन बनवायचंय तर फक्त विल सुरुवातीला घ्या. विल लिसा हॅव करोड्स ऑफ रुपीज, लिसाकडे करोडो रुपये असतील का. निगेटिव्ह बनवायचे तर विल आणि हॅवच्या मध्ये नॉट यूज करा. जसं की विल आणि हॅवच्या मध्ये आपण नॉट लिहिलं, लिसा विल नॉट हॅव करोड्स ऑफ. या आपला जर डब्ल्यूएच क्वेश्चन बनवायचा आहे, समजा आपण लिहिलंय तो व्हॉट, काय, त्यानंतर हमेशा हेल्पिंग वर्ब यूज करायचं. हेल्पिंग वर्ब काय आहे तर विल, विल हेल्पिंग वर्ब घेतलं, त्यानंतर सब्जेक्ट हमेशा लिसा. डब्ल्यूएच क्वेश्चन जर बनवत असेल, डब्ल्यूएच शब्द, त्यानंतर हेल्पिंग वर्ब, त्यानंतर सब्जेक्ट. व्हॉट विल लिसा हॅव, लिसाकडे काय असेल, आन्सर येईल करोड्स ऑफ रुपीज. त्याचा आन्सर काय आहे, करोड्स ऑफ रुपीज. लिसाकडे करोडो रुपये असतील. व्हॉट विल लिसा हॅव, लिसाकडे काय असेल. आपल्याला म्हणायचं वेन, वेन म्हणजे केव्हा, त्यानंतर हेल्पिंग वर्ब, हेल्पिंग वर्ब घेतला आपण विल, वेन विल, त्यानंतर सब्जेक्ट लिसा,
हे लक्षातच ठेवायचं. WH शब्द त्यानंतर हेल्पिंग वर्ब. वेन विल लिसा त्यानंतर हॅव. वेन विल लिसा हॅव crores of rupees. लिसाकडे करोडो रुपये केव्हा असतील. वेन विल लिसा हॅव crores of rupees. जर तुम्हाला म्हणायचंय कसे असतील तर तुम्ही लिहू शकता हाऊ त्यानंतर विल. हाऊ विल लिसा हॅव crores of rupees. क्वेश्चन मार्क. लिसाकडे करोडो रुपये कसे असतील या पद्धतीनं क्वेश्चन बनवायचं. काय केलंय आपण, ज्यावेळेस तुम्हाला येस किंवा नो मध्ये आन्सर देण्यासाठी क्वेश्चन बनवायचंय तर यामधील फक्त विल सुरुवातीला घ्यायचंय. जसं इथं आपण विल लिसा हॅव crores of rupees. लिसाकडे करोडो रुपये असतील का, नसतील तर विल आणि हॅवच्या मध्ये नॉट. लिसा विल नॉट हॅव crores of rupees. WH क्वेश्चन बनवायचा आहे तर WH शब्द त्यानंतर हेल्पिंग वर्ब ते आहे विल इथं, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर मेन वर्बचं काम इथं हॅव करताय. व्हॉट विल लिसा हॅव, लिसाकडे काय असतं त्याचा आन्सर crores of rupees आहे म्हणून ते लिहिलेलं नाही आपण. वेन घेतला, वेन नंतर हेल्पिंग वर्ब त्यानंतर सब्जेक्ट त्यानंतर हॅव इथं मेन वर्बचं काम करतं. राहिलेला भाग वेन विल लिसा हॅव crores of rupees. लिसाकडे केव्हा करोडो रुपये असतील. आणि हाऊ WH शब्द त्यानंतर हेल्पिंग वर्ब त्यानंतर सब्जेक्ट त्यानंतर मेन वर्ब. राहिलेला भाग पुढे याच पद्धतीने लिहायचा. हाऊ विल लिसा हॅव crores of rupees. लिसाकडे करोडो रुपये कसे असतील. सो नोट इट डाऊन.